वेलकम बॅक टू एलियनास किचन। तर कोणतीही पूर्वतयारी न करता एकदम इन्स्टंट असे कोणत्याही वेळेस बनवू शकणारे अगदी कुरकुरीत असे मेंदूवडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। तर यामध्ये आपण उडदाची डाळ न वापरता कोणतीही प्रोसेस न करता एकदम झटपट रेसिपी बनवलेली आहे। सुरुवात करूया। तर या ठिकाणी मी 2 मध्यम आकाराचे बटाटे किसून घेतले, 2 ते 3 पाण्याने धुवून घेतले, सर्व स्टार्च काढून घेतलं आणि हे बटाटे पाण्यामध्ये भिजत ठेवले। आता यानंतर मी 1 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता हे पीठ एका बाउलमध्ये घेऊयात। त्यानंतर आता आपल्याला यामध्ये जो किसून घेतलेला बटाटा आहे तो देखील 1 कप घ्यायचा आहे, तर तो देखील यामध्ये घालूयात। आता 1 छोटा चमचा आल्याचा कीस घेतलेला आहे आणि अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची, खोबरं, कढीपत्ता घालू शकता। आता हे जे पीठ आहे ते बटाट्यामध्ये व्यवस्थित प्रथम मिक्स करायचं। आता 1 कप पाणी आपल्याला लागणार आहे, पण सुरुवातीला मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे आणि हे अर्धा कप पाणी व्यवस्थित आपल्याला ह्या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर राहिलेलं अर्धा कप पाणी घातलेलं आहे, म्हणजे 1 कप तांदळाच्या पिठासाठी 1 कप पाणी घेतलेलं आहे। आता हे पाणी या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा घालायचा आहे। व्यवस्थित मिक्स करायचं। परफेक्ट बॅटर तयार झालेला आहे। एक नॉनस्टिक कढई घ्यायची, या कढईमध्ये हे बॅटर घालून घ्यायचं आणि मीडियम गॅसवर सतत हलवत आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे। तर हे पटकन घट्ट होतं, तुम्ही पाहू शकता अगदी 2 मिनिटांमध्ये ह्याला दाटसरपणा आलेला आहे। सुरुवातीपासून 5 मिनिटांमध्ये तुम्ही पाहू शकता हे अगदी घट्ट झालेलं आहे आणि 6 ते 7 मिनिटांमध्ये म्हणजे सुरुवातीपासून एक परफेक्ट असा गोळा तयार झालेला आहे। तर हे पहा, असा हा गोळा तयार झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ काढायची। 5 मिनिटांनंतर हे मिश्रण एका ताटामध्ये घ्यायचं, यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आणि हे चमच्याने सुरुवातीला व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं। तर हे पीठ मळत असताना अजिबात जोर लावून जसं आपण भाकरीचं पीठ मळतो तसं अजिबात मळायचं नाही। तर हे पहा, अगदी अलगद हाताने हे पीठ मी मिक्स करून घेत आहे। तर हे पहा, अशा प्रकारे हे पीठ आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आणि एकदम मऊसर गोळा आपल्याला करून घ्यायचा आहे। आता यानंतर आपल्याला हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि ह्याच्यातला छोटासा गोळा काढून घ्यायचा, हातावर छान एकसारखा करून घ्यायचा आहे आणि याच्या मध्यभागी असं होल करायचं आहे आणि परफेक्ट आपला मेंदू वडा तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता आपल्या पिठाला कुठेही क्रॅक नाही, म्हणजे परफेक्ट असं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। तर अशा प्रकारे सर्व वडे करून घेऊयात। तर तुम्ही अजून देखील एलियनास किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून बाजूचा बेल आयकॉन प्रेस करा। तर सर्व वडे आपले तळण्यासाठी तयार झालेले आहेत, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। आता तेल मी व्यवस्थित गरम केलेलं आहे, गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि एका टायमाला बसतील तेवढे वडे यामध्ये घालून घ्यायचे। सुरुवातीला लगेच याला चमचा लावायचा नाही, थोडे तेलामध्ये सेट झाले की हे वडे आपल्याला पलटी करून घ्यायचे आणि 7 ते 8 मिनिटं अगदी मीडियम फ्लेमवर हे छान क्रिस्पी होईपर्यंत आणि याचा कलर बदलेपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचे आहे। तर एक 7 ते 8 मिनिटांमध्ये तुम्ही पाहू शकता ह्याचा कलर, टेक्स्चर एकदम कुरकुरीत हे वडे तळून तयार झालेले आहेत। खोबऱ्याच्या चटणी बरोबर, शेजवान चटणी बरोबर अगदी अप्रतिम लागतात आणि अगदी एकदमच कुरकुरीत होतात। तुम्ही नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून पहा। ह्याचा क्रंच तुम्ही पाहू शकता, हे पहा वरून एकदम क्रिस्पी झालेले आहेत, अगदी आपल्या ओरिजिनल वड्याची टेस्ट याला येते। तर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि एलियनास किचनला सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग अँड टेक केअर।